हो, सध्या कांद्याचे दर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय. तर त्या संदर्भामध्ये नेमकं आपलं काय पावलं उचलणार आहात आपण? सध्या शेतकरी बांधवांचे दोन मुद्दे आहेत. एक तर अवकाळी पाऊस पडल्यामुळे काही नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत माननीय तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकाऱ्यांना. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की कांद्याचा. गेले 1.5 महिना झालं रोज 1 रुपया किंवा असं दर आठवड्याला 1 रुपया 2 रुपये 2 रुपये असे दर घसरत आता जो आपला पंचगंगाचा कांदा आहे त्याची माझ्या माहितीप्रमाणे एक कमीत कमी खाली 4 रुपये आणि जास्तीत जास्त 8-9 रुपयाच्या रेंजमध्ये दर आलेले आहेत, दर कोसळलेले आहेत. आणि प्रसुंगीचे पण 10-11-12 अशा पद्धतीचे दर आहेत. म्हणजे कमीत कमी 2000च्या पुढं जरी असेल तर कुठं ना कुठं थोडंफार खर्च वगैरे निघून जातो आणि साधारण 2500चा एक अपेक्षा प्रत्येक शेतकरी बांधवांची असते. त्यामुळे ही जी परिस्थिती दर कोसळण्याची या ठिकाणी झालेली आहे, त्या अनुषंगानं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रही तयार केलेलं आहे. उद्या माझी भेट झाल्याबरोबर उद्याच मी त्यांना भेटून पत्रही देणार आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना किमान 5 रुपये अनुदान द्यावं. ज्या पद्धतीनं पूर्वी 3 रुपयाचं अनुदान दिलेलं होतं पर किलो, त्याच पद्धतीनं 5 रुपयाचं कमीत कमी अनुदान द्यावं. त्यापेक्षा अधिक दिलं तर आनंदाचीच गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीचं पत्रव्यवहार मी पणन मंत्री जयकुमार रावल साहेब व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांशी पत्रव्यवहार करून शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि माझे सहकारी सगळेच आम्ही प्रयत्नशील राहू.